हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर काल होती आषाढी एकादशी आणि बऱ्याच जणांनी साबुवडे बनवले असतील. तर मी पण काल साबुवडे बनवलेले. म्हटलं चला क्विक अशी साबुवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर आधी चटणी बनवून घेऊया. चटणी बनवण्यासाठी मी घेतलं होतं खोबरं, थोडासा आपला शेंगदाण्याचा कूट असतो तो, मिरची आणि दही आणि सेंधव मीठ हे सगळं टाकायचं आणि छानपैकी चटणी आहे फिरवून घ्यायची. खूप मस्त लागते अशी दही टाकलेली चटणी नारळाची. त्यानंतर हे साबुदाणे जे आहे ते रात्रभर मी भिजत ठेवले होते. थोडेसे साबुदाणे मी बाजूला काढून ठेवले खिचडीसाठी. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये काय केले मी तर भाजलेले शेंगदाणे, थोडंसं नारळाचं किस किंवा माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे ते, तुम्ही नारळाचे कापसुद्धा टाकू शकता ते, आणि भरपूर सारी मिरची टाकून घ्यायची आणि त्याला ओबडधोबड असं ना फिरवून घ्यायचं. त्यानंतर बटाटे शिजवून घ्यायचे आणि इथं मी 3 बटाटे घेतलेत मीडियम आकाराचे आणि त्यांना हातानेच कुस्करायचं, फार स्मॅश करायची गरज नसते. व्यवस्थित असं हाताने कुस्करून झालं की नंतर आपण जे बनवून घेतलेलं मिश्रण होतं, जो मसाला आहे ओबडधोबड केलेला, तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि ॲड करायचे चवीनुसार मीठ. तर मी सगळा जे बटाटा आहे तो इथं चेंगरून घेतला आणि हा छोटावाला साबुदाणा मी घेतला आहे. तुम्ही नॉर्मल मोठा असतो तो पण घेऊ शकता. तर त्यानंतर हे मी याच्यात टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ आपण ॲड करणार आहोत आणि नंतर व्यवस्थित मळून घ्यायचं. जमेल तेवढं हे एकत्र करून घ्यायचा प्रयत्न करायचा. हातानेच त्याला तुम्ही कुस्करलं तरी चालतंय किंवा मग तुम्ही स्मॅशर वगैरे वापरू शकता, पण मी हातानेच मिक्स करणार आहे. प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते. बऱ्यापैकी कणिक मळतो तशा हिशोबाने त्याला कुस्करून मळून घ्यायचं एकत्र. छानपैकी सगळं मिश्रण एकत्र झालं आहे. आता आपल्याला वडे करायचे आहेत. तर साधारणपणे मीडियम आकाराचे वडे आपण करून घेऊयात. वडा फार मोठा जाड करायचा नाही किंवा खूप पातळ पण करायचा नाही, नाहीतर खूप कडक होतात किंवा मग चिवट होतात आणि आतून कच्चे लागतात. छान वडे बनवून झालेत. आता तेल आहे ते चांगलं तापू द्यायचं. तर वडे तळताना बऱ्याचदा वडा फुटतो. बऱ्याच मुलींच्या म्हणजे लेडीच्या बाबतीत असं होतं की घाबरतात ते तळायला. मी सुद्धा कधी काळी घाबरायचे. पण याची एक ट्रिक आहे की गॅस खूप लहान पण करायचा नाही आणि खूप मोठा पण नाही. बारीक गॅसवर वडे तळायचे नाहीत, नाहीतर काय होतं वडा आपण टाकतो आणि बारीक गॅसवर तळत बसतो बराच वेळ कुरकुरीत वगैरे व्हावा म्हणून, पण आतमध्ये त्याच्या ना गॅस बिल्ड होत राहतो आणि वरचं आवरण कठीण असतं साबुवड्याचं. त्यामुळे मग तो वडा आहे जो फुटू शकतो तेलात आणि खूप बेकार सिच्युएशन होते कधी. मग फुटला वगैरे वडा तेलात तर तोंडावर वगैरे उडण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपल्या सेफ्टीच्या हिशोबाने वडा जो आहे तो मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचा, बारीक गॅस करायचा नाही. तर अशा पद्धतीनं वडे जे आहेत ते मी तळून घेतले सगळे आणि खूप मस्त असे साबुवडे रेडी झाले होते. तर या सगळे फराळ खायला साबुवडा आणि चटणी. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. धन्यवाद. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त खा, स्वस्त रहा.